नमस्कार. मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे, यूट्यूब चॅनल खडतर प्रवास संपादक धाराशिव या धाराशिव जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीमध्ये आम्ही जनतेचा आढावा घेत आहोत आणि धाराशिवमधील जाणकार जनता या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त स्पष्ट मत व्यक्त करत आहे. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका बाजूला सतत 40 वर्षे सत्तेमध्ये असणारे कुटुंब डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे या धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते लढत आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सुनबाई अर्चनाताई राणा जगदीशसिंह पाटील आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसांचा नेता जो घराघरापर्यंत पोचला, सर्वसामान्य माणसाच्या कामाला पडला, त्याच्या आडी अडचणी सोडवल्या, असा तन मन धनानं जनतेचं काम करणारा उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेकडून ते खासदारकी लढत आहेत. आज सध्याची परिस्थिती अशी आहे की एका बाजूला 40 वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या अर्चनाताई पाटील, त्यांचे सासरे म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री होते. 40 वर्षे सतत सत्तेमध्ये त्यांचे पती राणा जगदीशसिंह पाटील यांचाही या 40 वर्षामध्ये समावेश आहे. राणा जगदीशसिंह पाटील एक वेळेस राज्यमंत्री होते, एक वेळेस आमदार होते. आता धाराशिव तालुक्यातून, कळंब तालुक्यातून ज्या मतदारांनी यांना निवडून दिलं, त्या धाराशिव कळंबच्या मतदाराला वाऱ्यावर सोडून आता ते तुळजापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. ज्या संकटकाळी शरदचंद्रजी पवार यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटलाला अतोनात साथ दिली, त्या शरदचंद्रजी पवार यांना सुद्धा हे सोडून भाजपाच्या येडीपासून बचाव करण्यासाठी यांनी सोलापूर येथे अमित शहाच्या माध्यमातून भाजपामध्ये प्रवेश केला. बाकी काहीही लोकांचं देणं घेणं नाही. आम्ही कमवलेली प्रॉपर्टी सेफ राहावी, उद्या आमच्यावर येणारी ईडी, जेलमध्ये जाण्याचा मार्ग हा बंद व्हावा आणि आम्ही सुखरूप जीवन जगावं, हीच त्या मागची भूमिका होती. आणि म्हणून राणा जगदीशसिंह पाटील यांनी
धाराशिव शहरामध्ये लेडीज क्लबमध्ये सर्वांचं मत जाणून घेतलं आणि मी भाजपामध्ये जात आहे, तुम्ही माझ्यासोबत या असे भावनिक आवाहन केले. तरीही फक्त 25% लोक राणा जगदीशसिंह पाटील यांच्यासोबत गेले. बाकीचे सर्व स्वाभिमानी लोक राणा जगदीशसिंह पाटलांच्या विरोधात गेले. याचं कारण असं की भाजपाचे विचार लोकाला मान्य नाहीत. शेतकऱ्याचा नेता शरदचंद्रजी पवार यांचे विचार लोकाला मान्य आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदूचं एक आश्रय, हिंदूचा एकनिष्ठ नेता, हिंदूचं संरक्षण करणारा नेता सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार लोकाला मान्य. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राहुल गांधी या पक्षाचे लोकाला विचार मान्य. आणि म्हणून पडत्या काळात सुद्धा, सत्तेत नसताना सुद्धा या महाविकास आघाडी सोबत प्रामाणिक लोक, प्रामाणिक जनता, प्रामाणिक मतदार आज महाविकास आघाडी सोबत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 39 जागा निवडून येतील असा विविध चॅनलचा सर्वे आहे. याचाच अर्थ असा की धाराशिव जिल्ह्यातली एक जागा महायुतीची अर्चनाताई राणा जगदीशसिंह पाटील यांची जागा निश्चित पडणार आहे. हे पराजित होणार आहेत. आणि या ठिकाणी ओमराजे निंबाळकर जनतेचे कैवारी, जनतेच्या अडीअडचणीला मदत करणारे, जनतेच्या संकटात धावून जाणारे ओमराजे निंबाळकर किमान 3 ते 3.5 लाखाने निवडून येणार अशा पद्धतीचा विश्वास 16 तारखेला एका जाहीर सभेमध्ये रोहित पवार यांनी व्यक्त केला, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला, अमित देशमुख यांनी व्यक्त केला. हे का घडतंय तर नेते आपल्या स्वार्थासाठी, आपली प्रॉपर्टी सांभाळून ठेवण्यासाठी ईडीच्या सामोरे जाण्यासाठी तयार नाहीत. अवाढव्य काँग्रेसमध्ये राहून कमवलेले नेते आता त्याच काँग्रेसला बेमान होऊन सोनिया गांधी जवळ जाऊन रडून मी जेलमध्ये जाऊ शकत नाही अशी कबुली देऊन थेट भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण, खुद्द राहुल गांधीने हे मुद्दा स्टेजवरून सांगितला. त्याच प्रकारे धाराशिव जिल्ह्यातले बसवराज पाटील ग्रामविकास मंत्री होते, आमदार होते, अवाढव्य प्रॉपर्टी काँग्रेसमध्ये राहून कमवली. तेही काँग्रेसला सोडून गेले. आता तिसरे महाशय
मी आयुष्यभर काँग्रेस सोडणार नाही असे म्हणत आहेत सन्माननीय आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब. आणि त्यांना त्यांचा मुलगा ऐकत नाही. त्यांचा मुलगा भाजपकडे जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. आणि त्यांचा प्रवेश आजच 19 तारखेला भाजपमध्ये होणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकण्यात येत आहेत. आणि त्यांचे वडील मधुकरराव चव्हाण पालकमंत्री होते काँग्रेसच्या काळामध्ये. काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले होते. आयुष्याच्या 85 वर्षापर्यंत काँग्रेसमध्ये टिकून राहणारे मधुकरराव चव्हाण हे म्हणतात मी मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार. खरं आहे, पण मुलगा भाजपमध्ये आणि बाप काँग्रेसमध्ये हे लोकाला आता ओळखू येत आहे. आपला स्वतःचा मुलगा आपल्या विचाराच्या बाजूला असेल तर लोकांना हे खरं वाटत नाही. हे दुपट्टी राजकारण राणा जगदीशसिंह पाटलापासून ते मधुकरराव चव्हाणच्या घरापर्यंत गेलं. राणा पाटील भाजपमध्ये, अर्चनाताई राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटामध्ये, मधुकरराव चव्हाण काँग्रेसमध्ये, सुनील चव्हाण भाजपामध्ये. हे चाललंय काय? जनता दूधखुळी नाही, जनतेला हे कळतंय. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जर तुम्ही सारख्या काँग्रेसला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला धोके देत असाल तर याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. निसर्गाचा नियम आहे, जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला भरावंच लागेल. आणि ती भरण्याची वेळ खूप लवकर येणार आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. मुख्यमंत्री सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचाच जनता निवडून देणार. आणि लोकसभेमध्ये 39 जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत. म्हणजे तुम्ही सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतलं, ज्यांच्यावर तुम्ही सातत्यानं आरोप केले, गाडीभर पुरावे तुम्ही देतो म्हणलात. देवेंद्र फडणवीस तर लग्नाविना राहीन असे म्हणाले. देवेंद्र फडणवीस अजितदादा पवारच्या बाबतीमध्ये अजितदादा जेल में चक्की पिशिंग म्हणाले. त्यात अजितदादाला आज महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री बनवलं आणि अर्थ खातं सुद्धा त्यांच्याकडे दिला. दादा, तुम्ही 71,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलाय. आता तुम्हाला काय करायचं ते करा, तुमच्याकडेच अर्थ खातं, म्हणजे अजून घोटाळा करा अशा पद्धतीचं लायसनच तुम्ही दिलंय असा त्याचा अर्थ होत आहे. सगळ्या भ्रष्टाचारी लोकांच्या चौकशा बंद, सगळ्या भ्रष्टाचारी लोकांच्या ईडी चौकशा बंद, सगळे खाते बंद. आणि तुमच्या सोबत आलेली सर्व माणसं आता सुखात झोप घेते. हर्षवर्धन पाटील काय म्हणाले, मला सुखानं झोप येते. आणि तशाच पद्धतीनं सगळेच आमदार, सगळेच खासदार असेच म्हणत आहेत. काय झाली परिस्थिती?
एकनाथ शिंदे साहेबांचे 13 खासदार स्टँडिंग खासदार होते. आता त्यांना 4च तिकीट मिळाले का 8 तिकीट मिळाले हे माहीत नाही. म्हणजे इथंच तुम्हाला 9 खासदाराला फटका दिला. उद्या आमदारकीला ही अशाच होणार. अजितदादाचे आणि एकनाथ शिंदेचा एकही खासदार निवडून येणार नाही अशा पद्धतीचा न्यूज चॅनलचा रिझल्ट आहे. सर्वच चॅनल म्हणाले तर या दोघाचा एकही खासदार निवडून येत नाही. एकनाथ शिंदे यांचा खासदार येणार नाही, अजित पवारांचा खासदार येणार नाही. भाजपाचे आले तर 4-5, हे सुद्धा जास्त झाले. अपक्ष 1-2 दुसऱ्यांचे. अशा पद्धतीने 48 वजा 39 याचा अर्थ फक्त 9 खासदार भाजपसह इतराचे येणार आहेत असा न्यूज चॅनलचा सर्वे आहे. आता तुम्ही कोणीच विचार करू नका की सगळे नेते भाजपासोबत आलेत आणि म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार पडणार आहेत. धाराशिवचं सीट ओमराजे निंबाळकरचं जाणार आहे असं मनात कधीच आणू नका. धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत. त्याच्यापैकी 5 आमदार भाजपाचे आहेत. याच्यामुळे तुम्हाला वाटायले की आमचीच सत्ता येणार. या आमदाराच्या पाठीशी मतदार नाहीत. हे सर्व मतदार ओमराजे निंबाळकरांच्या पाठीमागे आहे. सुखादुखात साथ देणारा, संकटात धावून येणारा, लोकांच्या मदतीला पडणारा हा नेता लोकप्रिय असतो, जनमानसातला नेता असतो. आणि जर लोकनेता बनायचा असेल तर ओमराजे निंबाळकरचा आदर्श तुम्हाला घ्यावा लागेल आणि मग पुन्हा निवडून येण्याची भाषा करावी लागेल. तुमचं काय काम आहे? लोकसभा मतदारसंघामध्ये बाबांनो पैसे खर्च केले म्हणजे निवडून येतंय असं नाही. उदयनराजे भोसले यांच्याकडे पैसा कमी नव्हता. शरदचंद्रजी पवारने एक उमेदवार देऊन त्यांना पाडलं. पद्मसिंह पाटलाकडे पैसा कमी नव्हता. रवी गायकवाडने 2,37,000 त्यांना पाडलं. राणा जगदीशसिंह पाटलाकडे पैसा कमी नव्हता. 1,27,000 त्यांना पाडलं. त्याचीच पुनरावृत्ती. खरं पाहिलं तर अर्चनाताई पाटीलपेक्षा राणा जगदीशसिंह पाटील यांचं काम चांगलं होतं. तरीसुद्धा 1,27,000 त्यांना पडावं लागलं. आता अर्चनाताई पाटील यांना 3 ते 3.5 लाखाने पराजित व्हावं लागेल. ओमराजे निंबाळकरला त्यावेळेस 2019ला काँग्रेसचा, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि बाकीच्या छोट्या मोठ्या घटकाचा पाठिंबा नव्हता. आता नॅशनल पार्टी असणाऱ्या काँग्रेसची साथ आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारची साथ आहे. बाकीच्या छोट्या मोठ्या घटकाची साथ आहे. आणि म्हणून ओमराजे निंबाळकर 3 ते 3.5 कदाचित 4 लाखापर्यंत सुद्धा ओमराजे अधिक मतदान घेऊन निवडून येणार असा विश्वास महाविकास आघाडीला अटॅच असणाऱ्या सर्वच मतदाराचा आणि इतरही मतदारांचा विश्वास आहे.
कोण म्हणताय काँग्रेसचे नेते गेले भाजपमध्ये म्हणून ओमराजे निंबाळकर एकटे पडले? जे भाजपमध्ये काँग्रेसमधून गेलेले नेते आहेत तेच एकटे पडले. राष्ट्रवादीमधून जे भाजपामध्ये गेले तेच एकटे पडले. बसवराज पाटला सोबत किती माणसं गेले? अशोक चव्हाण सोबत किती माणसं गेले? मधुकरराव चव्हाण सोबत, त्यांच्या सुनील चव्हाण सोबत कोण जाणार? जरी मधुकरराव चव्हाण म्हणतील मी काँग्रेसचा आहे, शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार. तुम्हाला तुमचं पोरग ऐकना आणि तुम्ही इथं राहून काय करणार? तुमचं वय संपत आलंय. तुमच्या पोरा एवढं तुम्ही पळू शकत नाहीत. आणि म्हणून पोराला आवरण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. ज्या पक्षानं बाळा तुला जगवण्याचं काम केलं, ज्या पक्षानं तुझ्या बापाला मोठं करण्याचं काम केलं, ज्या पक्षानं हे ऐश्वर्य तुला निर्माण करून दिलं, ज्या पक्षाचा उपकार आपल्याकडे आहे, त्या पक्षाला बेमान होऊ नको. काय व्हायचं ते होऊ दे. ईडीच्या चौकशीच्या पुढे जाऊ, पण आपण काँग्रेसमध्ये राहू ही भूमिका मधुकरराव चव्हाण साहेबांनी मुलाच्या बाबतीत घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस लोकांचा विश्वास तुमच्यावर बसणार आहे. ओमराजे निंबाळकरचे कामं लोक विचारतात. हेच जनसामान्याचे कामं, आणि हे कामं करीत करीत केंद्राच्या सरकारच्या तिजोरीतून 1303 कोटी रुपये मंजूर करून घेतले. या 1303 कोटीमधून उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं काम होणार आहे, लाईटचं काम होणार आहे. आणि लाईटची अडचण पुन्हा शेतकऱ्याला कधीही पडणार नाही. म्हणून 1303 कोटी रुपये मंजूर करून घेतले. त्या कामाला सुरुवात होणार होती. याच वेळामध्ये आचारसंहिता लागली म्हणून ते कामं स्टॉप करण्यात आले. आचारसंहिता संपताच या कामाला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीची मंजुरी पत्रच ओमराजे निंबाळकरांनी भर स्टेजवर जनतेच्या समोर दाखवून दिलं. दिव्यांग कार्यकर्त्यांना, दिव्यांग व्यक्तीला या गोरगरिबासाठी 461 कोटी रुपये या ओमराजे निंबाळकरांनी मंजूर केले आणि ह्या गोरगरिबाचं पुण्य वाटून घेतले. ओमराजे निंबाळकर म्हणतात, जशी करणी असते तशीच भरणी असते. मी जर गोरगरिबासाठी काम चांगलं करीत असेल तर मला न्याय मिळणार, आणि जर मी या गोरगरिबासाठी काम वाईट करत असेल तर मला त्याची शिक्षा मिळणार. ही नैतिकतेचा मुद्दा आहे. जसे घ्यावे तसे द्यावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. माझ्या मतदाराला समाधान ठेवण्याचं काम मी करणार आणि मी सुद्धा समाधान राहणार. खरं सांगायचं म्हटलं तर सगळे खासदार आमदार हजारो कोटी रुपयाचा घोटाळा करतात, जेलमध्ये जातात, सुटून येतात. खरं सांगा, या 5 वर्षाच्या काळामध्ये ओमराजे निंबाळकरवर 100 रुपयाचा तरी आरोप आहे का? या व्यक्तीने 100 रुपये केंद्रातल्या तिजोरीतले खासदार म्हणून चोरले आहे आरोप. विरोधक करतील 7%, 5%, 2% करतील. आरोपाला काय आधार आहे? कारण ती विरोधक आहेत. पण सरकारच्या कागदावर ओमराजे निंबाळकरने 1000-2000 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. अशा पद्धतीची
एखादी कारवाई झाले? 71,000 कोटी रुपये अजित पवारांचा घोटाळा म्हणून लोकांच्या पुढे आणला. अशोक चव्हाणचा कोट्यावधी रुपयाचा, हजारो कोटी रुपयाचा घोटाळा पुढे आणला. छगन भुजबळचा घोटाळा पुढे आणला. ह्या सगळे भ्रष्टाचारी असून सुद्धा आम्ही जनतेचं चांगलं काम करतो असं ते म्हणतात. आणि ओमराजे निंबाळकर यांचा कसलाही घोटाळा नाही. सर्वसामान्य जनतेचा माणूस म्हणून त्यांना ओळखले जाते. आणि त्याला धनशक्तीच्या जोरावर आम्ही पाडण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीची भाषणं विरोधक करत आहेत. अर्चनाताई पाटीलांचा मुलगा म्हणाला, माझ्या मनामध्ये राष्ट्रवादी आहे, माझ्या हृदयामध्ये भाजप आहे आणि माझ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. एवढे आम्ही प्रामाणिक आहोत. म्हणजे तिन्ही माणसं तिन्ही पक्षामध्ये आम्ही आहोत. राणा जगदीश भाजपमध्ये, अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीमध्ये आणि मी सुद्धा एखादा पक्ष शोधतो आणि त्या पक्षामध्ये जातो असंच म्हणल्यासारखं आहे. इकडं ओमराजे निंबाळकर प्रामाणिकपणानं म्हणतात, जे मला मतदान देतात ते माझ्या हृदयामध्ये आहेत. ज्यांनी मला साथ दिली तो हात माझ्या सोबत आहे. आणि ज्या चिन्हाने हे क्रांती घडवायची ती मशाल माझ्या हातामध्ये आहे. आणि ज्या दिवशी विजय होईल त्या दिवशी जनतेचं स्वागत करण्यासाठी माझ्या हातात तुतारी आहे. कशा पद्धतीची भावना जनतेच्या बाबतीमध्ये ओमराजे निंबाळकरांची आहे हे आता जनता अंतःकरणातून ओळखत आहे. आणि अर्चनाताई पाटीलच्या पूर्ण घराण्याच्या बाबतीमध्ये या 40 वर्षामध्ये सर्व काही जनतेने ओळखले आहे. मी सारखं वारंवार म्हणतो, धाराशिव जिल्ह्यातले तरुण पोरं कामासाठी मुंबई पुणे या ठिकाणी जातात, किंबहुना देशसुद्धा सोडून विदेशात चाललेले आहेत. याची कसलीही खंत 40 वर्षे राजकारण करणारे आणि सत्तेत असणारे पद्मसिंह पाटील असतील, राणा जगदीशसिंह पाटील असतील, अर्चनाताई पाटील असतील, यांना कसलीही खंत नाही. ओमराजे निंबाळकर खासदार झाले, त्यांचं काम संसदेमध्ये कायदे बनवणे, मोठे उद्योग आणणे हे खरं आहे. पण उद्योग आणायच्या अगोदरच पूर्ण शिवसेना संपुष्टात आणण्याचं काम भाजपाने करण्यास सुरुवात केली. केंद्रात सत्ता भाजपाची होती, कशी निधी देणार विरोधकाला? उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेनाच संपुष्टात आणण्याचं काम करणारे माणसं त्या सेनेच्या खासदाराला कसा निधी देणार? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच फोडून 40 आमदार आपल्या सोबत घेतले. शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून 40 आमदार आमच्या सोबत घेतले. याचा अर्थ फोडा, झोडा आणि राज्य करा ही इंग्रजाची नीती भाजपनं अंमलात आणली. आणि म्हणून ओमराजे निंबाळकर या व्यक्तीला, या खासदाराला जनतेला भरपूर देण्याची इच्छा होती, पण यांनी एकही काम करू दिलं नाही, अडवून टाकलं. म्हणून काहीच वरून काम होणार ना,
चला आपण आपल्या जनतेचं, आपल्या मतदाराचं चांगलं करूया. कोरोनाच्या पिरियडमध्ये एकही माणूस मरू नये म्हणून रात्रना दिवस कोरोनातल्या व्यक्तीला साथ देण्याचं काम केलं. आमच्या मातंग समाजाचा नेता, कळंब तालुक्यातला बजरंग ताटे यांना शेवटच्या क्षणापर्यंत मरण्याच्या स्टेपला गेलेला हा नेता वाचवून घेण्याचं काम आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरने रात्रना दिवस केलं आणि तो नेता आमचा वाचवला. आणि म्हणून मातंग समाजाच्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सोबत राहावं म्हणून न्यू भारतीय टायगर सेनेचा देश वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी ओमराजे निंबाळकर या खासदाराला, या उमेदवाराला, या महाविकास आघाडीला न्यू भारतीय टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा दिला आहे. काय कारण आहे याचं? तर देश वाचला पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे म्हणून हा पाठिंबा देण्यात आलेला आहे. माझी धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम जनतेला विनंती आहे, गोर गरीब, मार मांग साळी कोळी, पल्यार कोल्हार डक्कलवार या सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. आणि या शिवसेनेला सर्वांनी मदत करावी, साथ द्यावी असे आवाहन शरदचंद्रजी पवार, राहुल गांधी, नाना पटोले व इतर सर्व महाविकास आघाडीतले नेते आणि जनतेने आवाहन केले आहे की ओमराजे निंबाळकर कमीत कमी 4 लाख मतदान घेऊन विजय झाला पाहिजेत. आणि हे सर्व मतदान करण्याचा अधिकार बुथावर मतदान करून घेण्यापर्यंत हे जनतेचं कार्य आहे, हे लक्षात घ्यावे. आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ताकद तुम्ही दाखवून द्यावी. आणि येत्या 7 मेला जास्तीत जास्त मतदान करावे आणि 4 जून 2024ला 4 लाखाने ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्यावे असेच आवाहन जनतेने केलेले आहे. आणि हे सर्व जनतेतूनच बोललं जातं आणि हे जनतेचं मत आहे. हे साप्ताहिक खडतर प्रवास प्रभाकर लोंढे यांनी मांडणी केलेली आहे. आणि हे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं जनतेपुढे आणण्याचं काम पत्रकारांचं आहे. आणि ते काम खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रभाकर लोंढे यांनी केलं आहे. मी खडतर प्रवास संपादक, यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.